नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेमाच्या गावा जावे या आपल्या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत प्रेम आणि करिअर यातील काय निवडावं. खरं तर हा प्रश्न अवघड आहे आणि ज्याच्यावर वेळ येते निवडण्याची त्यालाच या प्रश्नाचं गांभीर्य जास्त कळतं असं म्हटलं जातं. हा प्रश्न आज आपण व्हिडिओ बनवायला घ्यायचं कारण असं आहे, काही वर्षापूर्वी माझी अरण्यरुदन म्हणून एक कादंबरी प्रकाशित झाली होती. ती मानवी नातेसंबंधावर आधारित कादंबरी आहे. ती कादंबरी वाचून पुष्कळ वाचक मित्र मला प्रश्न विचारत असतात आणि त्याचं उत्तर सांगण्याची विनंती करत असतात. असाच एका वाचक मित्रांनी हा प्रश्न विचारलेला आहे ती कादंबरी वाचून. अरण्यरुदन कादंबरीचे काही महत्त्वाचे भाग किंवा काही अंश, काही त्यातले कोट्स आपल्याला या चॅनेलवर पण खाली पाहता येतील. काही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये अरण्यरुदन कादंबरीमध्ये काही कोट्स आहेत, ते कोट्स तिथे टाकलेले आहेत. आपल्या माहितीसाठी सांगितलं, आपण ते पाहू शकता. तर हा जो प्रश्न आपल्या मित्रांनी आपल्याला विचारलेला आहे, प्रेम आणि करिअर यातलं नेमकं काय निवडावं, हा तरुण पिढीला पडलेला एक प्रश्न आहे. शक्यतो ज्या वेळेला आपल्याला आयुष्यातल्या बहुतेक गोष्टींची निवड करायची असते, आयुष्याची दिशा ठरवायची असते, शिक्षण घेतल्यानंतर आपण कुठल्या दिशेने जाणार, कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करणार हे ठरवायचं असतं. नेमकं त्याच वेळेला जर प्रेमात पडण्याची वेळ आली तर प्रेम आणि करिअर यातलं काय निवडावं ही गोष्ट ठरवणं अवघड होऊन जातं. नवीन तरुण व्यक्तींसाठीच असं नाही किंवा तरुण मित्रांसाठीच नाही आपल्या असं. ज्या आपल्या मित्रांचं लग्न झालेलं आहे किंवा मैत्रिणींचं पण लग्न झालेलं आहे, लग्न होऊन 1-2 मुलं झालेली आहेत आणि अकस्मात परिस्थिती बदलते, काहीतरी आपल्याला निर्णय घेण्याची वेळ येते आपल्या कुटुंबासाठी. कदाचित नवऱ्याला असेल ते बाहेरगावी जावं लागतं किंवा परदेशी जावं लागतं किंवा मिसेसला इच्छा असून पण काम करता येत नाही किंवा कधीकधी काम करावं लागतं. मग त्याच्यामध्ये दोघांना एकमेकांपासून विभक्त राहावं लागतं. जर काही निर्णय भूतकाळामध्ये चुकीचे घेतले गेले असतील किंवा बोलताना त्याच्यामध्ये स्पष्टता ठेवली नसेल की आपण हे का करतो आहेत, संदिग्धता असेल आयुष्यामध्ये किंवा विचारच केला नसेल की पुढे गेल्यावर पण आपल्याला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल, मग आपण काय निर्णय घेणार त्यावेळी, या गोष्टींची जर मागे चर्चा केली नसेल लग्नाच्या आधी, तर मग हा प्रश्न अत्यंत बिकट होऊन जातो. कधीकधी घटस्फोटाजवळ पण जाऊन पोहोचतो. सर्वात मोठी अवघड गोष्ट या प्रश्नाची ही आहे की ज्या वेळेला दोन्हींची गरज असते, नेमकं त्याच वेळेला या दोन्हीपैकी एकाची कशाची तरी निवड करण्याची वेळ आपल्यासमोर येऊन थांबते आणि मग गोष्टी अजूनच अवघड होऊन जातात. आयुष्यामध्ये काही काही प्रश्न असतात, हे माणसाची सत्वपरीक्षा पाहत असतात. हा त्यातलाच एक प्रश्न आहे, प्रेम आणि करिअर यातलं नेमकं काय निवडावं. ज्या वेळेला आपण निवड करायला जातो त्यावेळेला आपलं डोकं काम करत नाही. मग आपण इंटरनेटवर कुठला तरी व्हिडिओ पाहायला लागतो, आपण एखादं पुस्तक वाचायला लागतो, आपण गुगलवर सर्च करायला लागतो, आपण आपल्या मित्रमैत्रिणींना विचारायला लागतो, आपण आपल्या जवळच्या माणसांशी चर्चा करायला लागतो की काय करावं अशा प्रसंगामध्ये. ही वेळ आपल्यावर येते त्याचं कारण असं आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेच प्रेम आणि करिअर यातलं काय निवडावं हे शिकवलं जात नाही. किंबहुना भावनिकदृष्ट्या ज्या आपल्याला जवळचे प्रश्न असतात, जे आपल्या आयुष्यावर खरं तर फार मोठा फरक पाडत असतात. करिअर ही पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट असते. याच्याबद्दल कुठेही आपल्याला शाळा कॉलेजमध्ये एखादा कोर्स भेटत नाही. त्यामुळं मग इतरांना विचारणं आपल्याला गरजेचं होऊन जातं. कधीकधी आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते. करिअर करणं दोघांसाठी गरजेचं असतं, एकमेकांना वेळ देता येत नाही. घरातल्या खर्च आणि जबाबदाऱ्या जरी नसतील तरी पण करिअर करून स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं असतं. मग या गोष्टी आपल्या मनातल्या आपण कोणाला विचाराव्यात. आपण एखाद्या प्रथितयश काउन्सिलरकडे जातो, ज्याने मोठे बोर्ड लावलेला असतो, मोठी पट्टी लावलेली असते. त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला तो सांगतो की तुम्हाला एवढ्या थेरपी करायला लागतील. तो त्याचं दुकान टाकून बसलेला असतो. आपण एखाद्या मोटिवेशनल स्पीकरकडे जातो, तो त्याचे काही ना काही आपल्याला सिद्धांत असतात ते सांगत असतो. त्यानंतर आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडे जातो,
मुळामध्ये त्यांनाच अनुभव आयुष्यातला कमी असतो आणि तेच त्यांच्या प्रश्नांनी गांजलेले असतात. मग ते आपल्याला नीट उत्तर काय देणार? अशा वेळेला गरज पडते कोणातरी माणसाशी बोलण्याची. पण आपल्या समाजाची ही शोकांतिका आहे की कोणीच बोलणारं तेवढ्या मॅच्युरिटीनं किंवा परिपक्वपणे या विषयामध्ये आपल्या आजूबाजूला नसतं. कारण आपण सर्व जग आज भावनांपेक्षा विचारांना, सुखापेक्षा पैशाला, आयुष्यापेक्षा करिअरला जास्त महत्त्व देण्याची एक शर्यत चालू आहे. त्या शर्यतीमध्ये आपण सर्वजण धावतो आहोत. त्यामुळे हे जे छोटे छोटे आपल्या मनाला त्रास देणारे मुद्दे असतात किंवा जे प्रश्न असतात आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्यांचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडू शकतो, ते प्रश्नांबद्दल बोलणारे आपल्याला कोणी लोक आढळत नाहीत. तरी पण जर ही परिस्थिती कोणावर आलीच आणि त्या व्यक्तीला प्रेम आणि करिअर याच्यामध्ये निवड करावी लागली आणि ती व्यक्ती कोणाशी बोलायला गेली किंवा चर्चा करायला गेली तर त्या व्यक्तीला 2 प्रकारची माणसं भेटतात. पहिल्या प्रकारचे जे लोक असतात ते स्वतःला एकतर कालिदास समजत असतात किंवा मग रोमिओ तरी समजत असतात. कालिदास अशासाठी की त्यांना असं वाटतं की प्रेमाबद्दल जे काही माहिती आहे ते आम्हालाच माहिती आहे. प्रेमकाव्य किंवा प्रेम ही जगातली उदात्त भावना आहे. प्रेमापुढे सर्व झूट आहे. जे रोमिओ टाईपचे लोक असतात त्यांच्यासाठी प्रेम एक टाईमपास गोष्ट आहे, हसण्यावारी नेण्याची गोष्ट आहे, जगण्याची गोष्ट आहे, एवढं काही महत्त्व देण्याची गोष्ट नाही आहे, पण करण्याची गोष्ट आहे. करून बघितली पाहिजे, केलीच पाहिजे. पण सिरियसली घेण्याची काही गोष्ट नाही. एवढं काय सिरियसली घेतो? म्हणजे मी विचारायला गेलो कोणाला आणि म्हटलं की अरे मला प्रेम आणि करिअरमधली निवड करायची, एवढं काय सिरियसली घेतो असं म्हणणारे लोक असतात. हे 2 प्रकारचे जे लोक असतात ते आपल्याला डोळे झाकून प्रेमाची निवड करायला सांगतात. ते म्हणतात काही चिंता करू नको, तू विचार करण्यासारखं काही नाही आहे, तू प्रेमाची निवड कर, करिअरचा काही संबंध नाही. करिअर आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे. करिअर काय, सगळं जग बुडालं तरी चालेल, पण या जगामध्ये प्रेम महत्त्वाचं आहे. भावा तू प्रेम कर, प्रेमाला सोडू नकोस. अरे पण जगायचं काय, खाण्याचं काय, काळजी करू नकोस. हे जे मित्र आहेत जे स्वतःला मगाशी मी म्हटलं तसं की कालिदास समजतात, यांच्यासाठी प्रेमच सबकुछ आहे. जे रोमिओ आहेत ज्यांच्यासाठी प्रेम सोडून जगामध्ये काहीच नाही आहे, दुनिया बुडली तरी चालेल, अशा पद्धतीने ते त्यांचे तर्क आपल्याला देत असतात. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आपल्याला भेटतात ते दुसऱ्या प्रकारचे लोक असतात ते नेहमी स्वतःला आपल्यापेक्षा उच्च दर्जाचे समजत असतात. म्हणजे ते स्वतःला गुरु समजत असतात, आपल्याला निर्बुद्ध समजत असतात. आपण जर त्यांना प्रेम आणि करिअर याच्याबद्दल विचारायला गेलो तर ते वाटच बघत असतात की कोण मला कधी विचारायला येतो आहे आणि मी त्याला उपदेशाचे 4 डोस पाजतो आहे जे माझ्याकडे ऑलरेडी तयार आहेत. हे यांनी तयार करून ठेवलेले असतात. या लोकांच्या मते की हे व्यावहारिक विचार करणारे लोक आहेत, यांच्याकडे व्यावसायिक शहाणपण आहे, व्यावहारिक शहाणपण आहे, जगाचं शहाणपण आहे, वैचारिक शहाणपण आहे. या लोकांच्या मते प्रेम, मोह, माया, बंधन, नाती या सगळ्या गौण गोष्टी आहेत. याचा विचार करायचं काही कारण नाही. या सगळ्या गोष्टी माणसाच्या प्रगतीमधले अडथळे आहेत. माणसाने नेहमी काय राहिलं पाहिजे की व्यावसायिक राहिलं पाहिजे. माणसाने नेहमी व्यावहारिक राहिलं पाहिजे. तुझ्याकडे पैसेच नसतील, चांगली नोकरीच नसेल, तुझ्याकडे चांगला उद्योगधंदा नसेल, बँक बॅलन्स नसेल, गाडी नसेल तर कोण विचारणार आहे तुला समाजामध्ये? प्रेम घेऊन बसलास तू. तुझी बायको पण तुला सोडून जाईल पैसा नसेल तर, नाहीतर बायको मुलगी असेल तिला म्हणणार तो नवरा पण तुला सोडून जाईल जर तू स्वतःच्या पायावर उभी नसशील आणि त्याला स्मार्ट साजेशी नसशील तर. अशा प्रकारचे धडे हे लोक आपल्याला देत असतात. आणि काही झालं तरी प्रेमापेक्षा करिअरच जास्त महत्त्वाचं आहे असं या व्यावहारिक माणसांचं नेहमी मत असतं. मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर वेळ येते आणि अशा प्रकारची माणसं 2 प्रकारची 2 टोकाची तिला भेटतात बोलताना त्या व्यक्तीला, त्यावेळेला ती व्यक्ती अजून गोंधळून जाते. त्याचं कारण हे आहे की हे लोक जे सांगत आहेत ते त्यांच्या लेखी करायला सोपं असतं, पण ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न असतो, त्यासाठी ती अवघड गोष्ट असते. त्यामुळं दोन्ही प्रकारच्या लोकांना जसं वाटतं की निवड करणं सोपं आहे, तसं ज्याला निवड करायची आहे त्याला वाटत असतं की हे अवघड आहे. मी यातलं काही जरी निवडलं, मी करिअर निवडलं तरी माझ्या मनामध्ये खंत राहून जाईल की मी प्रेमाला सोडलं आयुष्यामध्ये माझ्या. मी प्रेम निवडलं तरी माझ्या मनामध्ये कुठेतरी एक विषाद राहून जाईल, खेद राहून जाईल की मी पैशासाठी मी प्रेमासाठी माझं करिअर सोडलं आणि आज मला गरिबीत राहायची वेळ आली. आणि माणसाचं मन काही सोडलं, प्रेम सोडून दिलं किंवा करिअर सोडून दिलं, काही सोडलं तरी पुढे जाऊन सतत जे गोष्ट सोडली आहे त्याच्याबद्दल हुरहुरत राहतं. आपल्या सगळ्यांचा एक मानवी स्वभाव आहे. जे आपल्याला जगायला मिळतं आहे ते खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दल आपण कधी समाधान मानत नाही. जे आपल्या हातामधून निसटून गेलं आहे त्याच्याबद्दल आपलं मन सतत हुरहुरत राहत असतं. त्यामुळं
सांगणाऱ्यांना सांगणं सोपं आहे, पण या विषयाचा निर्णय घेण्याची वेळ येते, त्यावेळेला निर्णय घेणं अवघड होतं. मग आता मूळ मुद्द्याकडे येऊयात आपण. जर खरोखर आपल्याला प्रेम किंवा करिअर याच्यामधलं जर काही निवडायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? जर आत्ता हा व्हिडिओ तुम्ही बघतात याचा अर्थ तुम्ही कधीतरी या परिस्थितीतून गेलात किंवा या विषयाचं गांभीर्य तुम्हाला माहीत आहे किंवा तुम्ही या प्रक्रियेमध्ये आहात आत्ताही प्रेम किंवा करिअर याच्यामध्ये काहीतरी निवडण्याचं. तर जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतील, प्रेम आणि करिअर, तर काही निवडण्याआधी आता आपण इथे पुढे जे मुद्दे बोलणार आहोत किंवा काही प्रश्न उपस्थित करणार आहोत त्या मुद्द्यांचा विचार करा. जे प्रश्न आता मी तुम्हाला सांगेन ते प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला निवड करायची असते त्यावेळी आपण दुसऱ्यांना विचारायला जातो मी काय करू. दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा आपण नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे की मी हे करू शकतो का, मी काय करायला पाहिजे. आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, तिथेच आपली मोठी घोडचूक होते आणि आपला निर्णय चुकतो. दुसऱ्यांना विचारण्याच्या ऐवजी आपण स्वतःला प्रश्न विचारले तर आपल्याला त्या विषयाची स्पष्टता अजून चांगल्या प्रकारे दिसते, मुद्दे अजून चांगल्या प्रकारे स्पष्ट होऊन आपल्याला समजतात. म्हणून काही प्रश्न आहेत ते काही प्रश्न आता मी जे सांगेन ते तुम्ही स्वतःला विचारा. काही मुद्दे आपण जे बोलू त्याच्यावर चर्चा करा. पहिला मुद्दा हे आहे की किंवा पहिला प्रश्न हा आहे जो तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे, तो हा की तुम्ही ज्याला प्रेम समजत आहात ते खरंच प्रेम आहे का. आता कोणी जर आपल्याला असं म्हणलं की मी प्रेमामध्ये अखंड बुडालो आहे आणि कोणी मला असं म्हणलं की तू जर ज्याला प्रेम समजतोस ते खरंच प्रेम आहे का, लगेच मला राग येतो. मग माझ्या प्रेमाला कमीपणा आणतो, माझ्या प्रेमाला नावं ठेवतो, मी काही खेळ करतो असं तुला वाटतं का. आपण लगेच त्या माणसाला उडवून लावतो किंवा तेवढं सिरियसली घेत नाही. आपण हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारत नाही. ज्याला आपण प्रेम समजतो ते खरोखर प्रेम आहे का. आता मग ठरवायचं कसं काय. ठरवण्याचं कारण हे आहे किंवा हा प्रश्न एवढा विचारात पाडतो त्याचं कारण हे आहे की खरं प्रेम मिळणं ही जगामध्ये खरोखर दुर्मिळ गोष्ट आहे आणि ते सहज असं जाता येता मिळत नाही किंवा स्वस्तामध्ये तर बिलकुल मिळत नाही. म्हणजे आपल्याला चित्रपट पाहून काही ना काही भ्रम आपल्या डोक्यामध्ये चाललेले असतात. मुलीच्या एखाद्या की मी बाजारात जात असते, कोणीतरी माझ्याकडे पाहून हसतं आणि मग प्रेम होतं. मुलाला पण वाटतं की मी कट्ट्यावर बसलो आहे, मुलगी जाता जाता हसली, मला प्रेम झालं. असं जाता येता प्रेम होत नसतं. आणि एखाद्या माणसाला असं वाटतं की मी कोणाशी तरी बोलायला लागलो, भेटलो, कंपनीमध्ये मी काम करतो आहे, दोघंजण एकाच डेस्कवर बसतो आहे, आपण बोलतो आहे, शेजारी शेजारी डबा खातो आहे, जाताना एकाच बसमधून जातो आहे, आपली चांगली महिनाभर ओळख झाली, झालं प्रेम आपल्याला. असं इतक्या लवकर आणि इतक्या स्वस्तात प्रेम मिळत नसतं. खरं प्रेम असतं त्याला तुम्हाला काही कसोट्यांमधून जावं लागतं, काही परीक्षांमधून जावं लागतं, मग सिद्ध होतं की ती व्यक्ती खरोखर तुमच्यावर प्रेम करते का नाही करत आहे. असं जाता येता एकमेकांना बघून किंवा एकमेकांच्या सहवासात एकाच ऑफिसमध्ये काम करतो आहे म्हणून राहून खरं प्रेम मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या स्वतःला विचारायला पाहिजे की आपण ज्याला प्रेम म्हणतो आहे ते खरंच प्रेम आहे का. आपण ज्या नात्यात आहोत त्या नात्यामध्ये आपण राहिलो तर संध्याकाळी आपल्याला बरं वाटतं का. आता हे बरं वाटणं काय आहे. बऱ्याच लोकांचे आपले असे गैरसमज असतात मित्रांचे की मी डेटला गेलो, ती माझ्याकडे बघून हसली, जरा बोलली चांगलं, थोडा मला स्पर्श झाला, तिचं मला बरं वाटलं. तिला पण असं वाटतं की आज मला बिर्याणी खायला मिळाली, मी KFCमध्ये गेले, इकडे गेले, त्याने मला हसवलं, तो मला फार हसवतो सारखा, माझ्या चेहऱ्यावर स्माईल आणतो, मला बरं वाटलं. हे बरं वाटणं नाही आहे. बरं वाटणं म्हणजे की एखाद्या माणसाबरोबर आपण दिवस घालवल्यानंतर आपल्याला थोडं रिलॅक्स वाटतं का, आपल्याला आयुष्याच्या प्रश्नांमधून दुःखांमधून थोडं दूर गेल्यासारखं वाटतं का. तो माणूस आपल्या सहवासामध्ये राहिला किंवा आपण त्याच्या सहवासामध्ये राहिलो तर आयुष्यामध्ये किती बिकट प्रसंग आले तरी आपण त्याच्याबरोबर हसतमुखाने राहू शकतो का. या प्रश्नांचा आपण विचार केला पाहिजे. बरं, हे जे काही बरं वाटतं मला थोडंफार मी म्हणतो तसं वाटलं आता, बरं हे बरं वाटणं टिकाऊ आहे का आणि आयुष्यभरासाठी टिकेल का. का मला आत्ता क्षणभरासाठी बरं वाटतं आहे त्याच्याबरोबर राहिला किंवा तिच्याबरोबर राहिला आणि उद्या लग्न केल्यानंतर दररोज तो किंवा ती माझ्याबरोबर राहायला लागली की मग माझं बरं वाटणं उडून जाईल. या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. नेहमी काय होतं की आपण चूक कुठं करतो की आपण एका क्षणाच्या गरजेला, ज्याला आपण क्षणिक म्हणतो, क्षणिक आपली जी भावनिक गरज असते, क्षणिक आपली जी शारीरिक गरज असते किंवा क्षणिक आपली जी करिअरची गरज असते, त्या गरजेला आपण प्रेम समजण्याची चूक करत नाही आहोत ना. हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. कारण आयुष्याच्या पुष्कळ टप्प्यांवर आपल्याला भरपूर प्रश्न पडतात.
आपल्याला भरपूर गोष्टी गरजेच्या असतात. आयुष्याच्या एखाद्या क्षणी आपण ढासळून जातो, आपल्याला भावनिक आधाराची गरज असते. काही काही मित्रांचं आपलं लग्न व्हायला उशीर होतो, त्यांना शारीरिक सुखाची गरज असते. काही काही मित्र आपले अशा असतात की त्यांना त्यांचा प्रपंच चालवण्यासाठी, घर चालवण्यासाठी, खर्च भागवण्यासाठी, काही आजारपण असतील ती काढण्यासाठी करिअरमध्ये 2 पायऱ्या पटकन वर चढून जाण्याची गरज असते. अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्या सहवासात आली आणि तिची आपल्याला मदत झाली, तर त्या मदत होण्याला आणि त्या क्षणिक गरजेला आपण प्रेम समजून बसलो आहे का? या गोष्टीचा पण आपण विचार करायला पाहिजे. प्रेम निवडताना या सगळ्या प्रश्नांची आपण सर्वांनी आपल्या स्वतःलाच प्रामाणिकपणे उत्तरं देणं गरजेचं आहे. तर आपल्याला समजेल की आपण ज्याला प्रेम म्हणतो ते खरोखर खरं प्रेम आहे का. मुळामध्ये प्रेम आणि करिअर निवडायच्या आधी जे आपण निवडतोय किंवा ज्याला म्हणतोय ते खरं आहे का हे तपासणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात की ज्याला आपण करिअर म्हणतोय ते खरोखर खरं करिअर आहे का. एक उत्तम करिअर मला एक उत्तम आयुष्य देऊ शकतं का, या प्रश्नाचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला नेहमी असं ऐकवलं जातं की चांगलं करिअर करणाऱ्या माणसाचं आयुष्य खूप चांगलं जातं. म्हणजे तू चांगला शिकलास, तुला चांगले मार्क मिळाले, तू चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागलास, बँक बॅलन्स झाला, वेळच्या वेळी लग्न झालं, तुझं आयुष्य फार सुखामध्ये जाणार. ह्या गोष्टीमध्ये सत्यता आहे का? नाही आहे. ही गोष्ट थोडीशी आपण आपल्या मनाला विचारली तर कळतं की ही गोष्ट ही अर्धसत्य आहे. अर्धसत्य आहे म्हणजे काय आहे की चांगल्या करिअरने आयुष्य आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं, सधन होतं, आपल्याला सर्व सुखसोयी मिळतात, हे खरं आहे. पण या उत्तम आयुष्यात सुखसोयी मिळाल्या म्हणून मला सुख आणि समाधान लाभेल काय, याची काय शाश्वती आहे? हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारतो का आपल्याला? करिअर उत्कृष्ट आहे, पण माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे तो निकृष्ट आहे. निकृष्ट म्हणजे जी माझ्या अपेक्षा आहे किंवा जे माझं करिअर आहे त्या करिअरला तो मला साथ देईल किंवा तो माझ्याबरोबर राहील, मला साजेसा आहे, पण त्याची आणि माझी बौद्धिक क्षमता कुठेच जुळत नाही आहे. त्याची आणि माझी मनाची जी खुणगाट म्हणतो मी, ती मला कुठेच सापडत नाही आहे. म्हणजे माझं करिअर उत्कृष्ट आहे, पण आयुष्याचा जो जोडीदार आहे ते करिअरमुळे मिळणाऱ्या सुखसोयी मी उपभोगू शकत नाही त्याच्यामुळे. किंवा मग बऱ्याचदा असं होतं की जोडीदार करिअरमध्ये उत्कृष्ट असतो पण भावनिकदृष्ट्या निकृष्ट असतो. म्हणजे आपण बघतो की 2 नवरा बायको असतात, दोघंही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला असतात. दोघांना वाटतं की मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहे, त्याला 12 लाखाचं पॅकेज आहे, मला 10 लाखाचं पॅकेज आहे, आपली जोडी एकदम उत्कृष्ट आहे, एकाच ऑफिसमध्ये काम करतो. पण लग्न केल्यानंतर 2 ते 3 महिन्यांमध्ये त्यांचा डिवोर्स होतो. असं का होतं? 2 ते 3 महिन्यांमध्ये त्यांना कळतं की हे करिअरमध्ये आपण उत्कृष्ट आहोत, पण भावनिकदृष्ट्या एकमेकांना समजून घेण्यासाठी आपण तेवढे उत्कृष्ट नाही आहोत. मग अशी जर का परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झाली की मी चांगलं करिअर केलं, मला चांगलं पॅकेज मिळालं, मला चांगल्या सुखसोयी मिळाल्या, पण माझ्या आयुष्याचा जो जोडीदार आहे तो बौद्धिकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या निकृष्ट आहे, आर्थिकदृष्ट्या माझ्याबरोबरीचा असला तरी पण, मग या चांगल्या करिअरचं मला काय सुख लागेल? अशा या दयनीय अवस्थेमध्ये जर मी मोठ्या करिअरचा मालक असेल तर मी किती सुखी समाधानी असेन? हा प्रश्न आपण प्रेमासाठी करिअर निवडताना किंवा करिअरसाठी प्रेम सोडून देताना या प्रश्नाचा आपण विचार केला पाहिजे. हा प्रश्न आपण आपल्या स्वतःलाच विचारला पाहिजे. अजून काही प्रश्न आहेत. आयुष्यामध्ये मोठं काय आहे? हा पण प्रश्न नेहमी विचारला जातो. खरं प्रेम की करिअरची महत्त्वाकांक्षा? काय मोठं आहे आयुष्यामध्ये? माझ्यासाठी महत्त्वाचं काय? काय निवडलं पाहिजे मी? खरं प्रेम निवडलं पाहिजे ते जास्त मोठं आहे का माझं करिअर जास्त मोठं आहे, माझी करिअरची महत्त्वाकांक्षा जास्त मोठी आहे? मी कोणाच्या पाठी गेलं पाहिजे? खऱ्या प्रेमाच्या पाठी गेलं पाहिजे का करिअरच्या महत्त्वाकांक्षेच्या पाठी गेलं पाहिजे? आता आपण थोडा विचार करूया याच्याबरोबर. आपण असं मानूयात की खरं प्रेम मोठं आहे. मग खरं प्रेम मोठं आहे असं मानलं तर काय होऊ शकतं पुढे जाऊन? त्याचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे. जर का माझ्या आयुष्यामध्ये मी प्रेमासाठी माझं करिअर सोडून दिलं, कारण मला असं वाटतं की प्रेम मोठं आहे करिअरपेक्षा, आणि पुढे गेल्यानंतर असं झालं की आता मी कमवत नाही आहे, माझं काही करिअर नाही आहे आणि मला सर्वस्वी माझ्या जोडीदारावर अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे, आणि दुर्दैवाने मगाशी म्हटलं तसं की तो जोडीदार जो आहे तो भावनिकदृष्ट्या
निकृष्ट पातळीचा आहे किंवा निकृष्ट प्रतीचा आहे, त्याची भावनिक IQ माझ्या भावनिक IQ इतका नाही आहे, इमोशनल IQ त्याचा माझ्या इतका नाही आहे. तो भावनिकदृष्ट्या देखील मला सपोर्ट करू शकत नाही. प्रेमळ फार आहे पण करिअर ओरिएंटेड नाही आहे. म्हणजे खूप प्रेमळ आहे पण करिअर ओरिएंटेड नाही आहे. प्रेम दोघांचं पण खरं आहे, पण हा बाबा कमवतच नाही किंवा ही बाई कमवतच नाही किंवा ही बाई याला कमवू देत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रेम दोघांचं पण खरं आहे, प्रेमळ दोघं पण आहेत, पण घरात खायला भाकऱ्या नाही आहेत. किंवा मग माझं प्रेम खरं आहे आणि माझ्या जोडीदाराचं माझ्यावरचं प्रेम खरं नाही आहे. हे जर मला उद्या नंतर कळालं तर मग काय होईल? जर मी प्रेमासाठी करिअर सोडलं असेल आणि या गोष्टी पुढे जाऊन मला कळाल्या तर मग खऱ्या प्रेमावर माझं उरलेलं आयुष्य मी किती काळ सुखाने जगू शकेन? हा प्रश्न आपण प्रेमासाठी करिअर सोडताना नेहमी स्वतःला विचारला पाहिजे. आता उलटा विचार करूयात की मी प्रेमापेक्षा करिअरला जास्त महत्त्व दिलं, करिअर मोठं मानलं तर मग काय होईल? आता मी एखादी व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि ती खरोखर खूप चांगली व्यक्ती आहे, पण मला माझं करिअर करायचं आहे, तिच्या आणि माझ्या वाटा जुळत नाहीत करिअरच्या, म्हणून मी त्या व्यक्तीचा त्याग केला आणि मी करिअरवर लक्ष दिलं. त्याने काय झालं की मला चांगली नोकरी मिळाली, नोकरीमध्ये मला प्रमोशन मिळालं, चांगली नोकरी मिळाली, प्रमोशन मिळालं, तेवढ्यानं माझं समाधान होईल का? मला सुख लागेल काय? मला अजून चांगल्या प्रमोशनची, अजून नोकरीची त्यावेळेला पण गरज वाटत असेल काय? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आपण विचारले पाहिजेत की मी प्रेमाचा त्याग केला करिअरसाठी, मग चांगली नोकरी मिळाली, तेवढ्याने माझं भागेल काय? मला बरं वाटतं आहे काय? माझं मन भरलं का? नाही. मला प्रमोशन पाहिजे, प्रमोशन पण मिळालं, मग माझं मन भरलं का? नाही. मला वाटतं अजून मला दुसऱ्या कंपनीमध्ये गेलं पाहिजे, तिकडे गेलो मी, तिकडे पण मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, मग माझं मन भरलं का? नाही. मला असं वाटतं आहे का की मला माझा स्वतःचा उद्योगधंदा असला पाहिजे आणि मी स्वतःच मालक असलो पाहिजे नंतर तिथे, त्याने मला समाधान मिळालं का? आता मी बॉस झालो, मी कोणाच्या हाताखाली नाही आहे, माझ्या हाताखालीच 10 माणसं काम करत आहेत किंवा 100 माणसं काम करत आहेत, कदाचित 1000 माणसांचा स्टाफ झाला, मी बिलिनियर झालो, आता मी खुश आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांचं आपण उत्तर शोधलं पाहिजे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी एक चांगला जोडीदार आयुष्यात आपण गमवायला तयार आहोत का? हे सगळं मिळवण्यासाठी एक मनापासून आपल्यावर प्रेम करणारी, सुखदुःखात आपल्यावर राहणारी आणि आपल्याकडून बिलकुल काही अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती गमवायला आपण तयार आहोत का? हे आपण आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे. एखादं नातं आपल्याला पैसा देत नाही पण सुख देतं, असं नातं आपण एका करिअरच्या नावाखाली पायदळी तुडवायला तयार आहोत का? याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि हे एवढं सगळं केलं मी, एवढा मोठा त्याग केला मी की माझ्यावर मनापासून प्रेम करणारी, सुखदुःखामध्ये माझ्यावर हसून खेळून राहणारी, कमी अपेक्षेमध्ये राहणारी व्यक्ती माझ्याकडून एका स्माईलशिवाय किंवा 2 शब्दांशिवाय दुसरी कुठली अपेक्षा न ठेवणारी, की मी 2 शब्द बोललो तर तिला बरं वाटतं आहे, माझ्यावर अर्धपोटी राहायला पण तयार आहे, अशा व्यक्तीचा त्याग करून मी माझं उज्ज्वल करिअर घडवलं आणि बिलिनियर झालो. हे सगळं करून मला जिंकल्याचं सुख मिळेल काय? हे सगळं करून मला आयुष्य जगल्याचं समाधान मिळू शकेल काय? माझं करिअर मला या गोष्टी देऊ शकेल काय? आणि ह्या गोष्टी मला कधी पाहिजेत असं मला नंतर वाटू शकेल काय? की मी करिअरच्या माझ्या उच्च पदावर पोहोचल्यानंतर मला कधी असं वाटू शकेल काय, अरे नाही, मला ती व्यक्ती पाहिजे होती, तिच्याबरोबरच मला 2 क्षण बसल्यावर मनाला शांती भेटत होती. ती व्यक्ती आयुष्यात पुढे निघून गेली असेल नंतर, किंवा परत कधीच ती आपल्या वाटेवर येऊ शकणार नाही, आपण तिला सोडून वाट बदलली असेल तर. मग हे विचार आपल्या मनात येणार आहेत काय? या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. अजून आपण या प्रश्नाचा थोडा वेगळ्या अँगलने विचार करूयात की आत्ता आपण म्हटलं की निवडलं तर काय होईल त्याचा आपण विचार केला. आता आपण असं गृहीत धरूया की तुम्ही या दोन्हीतलं काहीतरी निवडलेलं आहे. म्हणजे एकतर तुम्ही प्रेम निवडलं आहे किंवा तुम्ही करिअर निवडलेलं आहे. मग या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर कोणती दृश्य उभी राहू शकतात आयुष्यामध्ये, किंवा या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागू शकतं. आपण एकेकाचा विचार करूयात, काही मुद्द्यांचा. पहिली गोष्ट, जर मी करिअरवर माझ्या पाणी सोडलं आणि मी प्रेम निवडलं, त्याच्यानंतर उद्या आपण विचार करूयात की आज मला काही वाटत नाही आहे, आज मी खुश आहे, आज मी माझ्या करिअरवर आनंदाने पाणी सोडले, मला वाटतं की करिअर काय करायचं आहे तेव्हा, हा माणूस मला एवढा प्रेम करतो, एवढा जीव लावतो, मला एवढा खुश ठेवतो, तो मला आयुष्यभर खुश ठेवेल, किंवा ती व्यक्ती मला आयुष्यभर खुश ठेवेल, मुलगी आहे, असा मी विचार केला.
आणि माझ्या घरातले पण म्हणले खूप चांगला मुलगा आहे, नाहीतर खूप सुसंस्कारी मुलगी आहे, करून टाक, तुला भेटणार नाही. म्हणून मी लग्न करून टाकलं. आणि आता काही वर्ष उलटल्यानंतर करिअरची संधी सोडल्याबद्दल आता हे प्रश्न आहेत. मी तुम्हाला प्रसंग सांगितला की काय झाला आहे. आता त्या प्रसंगाच्या पुढे आल्यानंतर आता आपण विचार करूया की काही वर्षानंतर तुम्ही विचार करा. आता हे जे प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे ते प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा. किंवा कधी कधी मला वाटतं जर तुम्ही या परिस्थितीमधून गेला असाल तर कदाचित तुम्ही स्वतःला विचारले देखील असतील. म्हणजे प्रेमासाठी माझ्या करिअरवर पाणी सोडून मी लग्न केलेलं आहे. आता काही वर्ष उलटून गेलेली आहेत. आताची परिस्थिती आपण बघूया. असा विचार करा की करिअरची संधी सोडल्याबद्दल तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला कधी माफ करू शकाल का? म्हणजे तुमच्यासमोर उज्ज्वल करिअर होतं, एखादी मुलगी होती, ती चांगली मिस वर्ल्ड होऊ शकत होती किंवा टॉपची हिरोईन होऊ शकत होती, एअरफोर्स पायलट होऊ शकत होती, कलेक्टर होऊ शकत होती. तिने ते करिअर सोडलं नवऱ्याच्या प्रेमासाठी आणि आता तिला घरातच राहावं लागतं, काही कारणाने बाहेर नाही जाऊ शकत. एखादा मुलगा होता, तो परदेशामध्ये त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकत होती किंवा तो स्वतःचा एखादा उद्योगधंदा चांगल्या प्रकारे वाढवू शकत होता. पण या मुलीशी प्रेम करण्यामुळे तो तिकडे तेवढी प्रगती नाही करू शकत आहे. आणि आता अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर करिअरची संधी तुम्ही फक्त आणि फक्त प्रेमासाठी सोडल्याबद्दल तुम्ही स्वतःला आणि जोडीदाराला पण कधी क्षमा करू शकाल का? जर गोष्टी उलट्या झाल्या तर. म्हणजे लग्न करताना तुम्ही ठरवलं होतं त्याच्यासारख्या गोष्टी नाही झाल्या, गोष्टी उलट्या झाल्या. आता तुम्ही स्वतःला क्षमा करू शकाल का? किंवा जोडीदाराला पण क्षमा करू शकाल का की गोष्टी मनाप्रमाणे नाही झाल्या म्हणून, तुमचं करिअर नाही झालं म्हणून? हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे स्वतःच्या मनाला जेव्हा आपण प्रेमासाठी करिअर सोडू तेव्हा. दुसरा प्रश्न आहे की जेव्हा केव्हा आयुष्यामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर भांडण होईल, वाद होतील, मतभेद होतील, होतात. सगळं लग्न म्हणलं, कुटुंब म्हणलं की दोन लोकांमध्ये वाद, मतभेद, भांडणे होतातच आयुष्यामध्ये. जर असं काही झालं तर प्रत्येक भांडणामध्ये, वादामध्ये, मतभेदामध्ये तुम्ही प्रेमासाठी करिअर सोडलं ही गोष्ट सारखी सारखी बोलून दाखवाल का? मी तुझ्यासाठी करिअर सोडलं हे सारखं सारखं तुमच्या मनामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीचा खेद वाटतो तो खेद तुम्ही सारखा सारखा बोलून दाखवाल का पुढे जाऊन? हा प्रश्न पण तुम्ही स्वतःला विचारा. तिसरी गोष्ट की हे प्रश्न मी तुम्हाला सांगतो आहे त्याचं कारण असं आहे की करिअर सोडून प्रेमाची निवड करणारे बहुतेक प्रेमी पुढं जाऊन जर गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत किंवा ठरवल्यासारख्या झाल्या नाहीत तर मग करिअर सोडल्याच्या आपल्या घोडचुकीबद्दल नेहमी पश्चाताप व्यक्त करत राहतात. तुम्ही पण असा पश्चाताप व्यक्त करत राहता का? किंवा कराल का उद्या? म्हणजे आज तुम्हाला वाटतं की मी अमुक एक व्यक्तीसाठी करिअर सोडून देतो, मी त्याच्यावर सुखाने राहीन, जी काही परिस्थिती येईल त्याच्यामध्ये. पण उद्या परिस्थिती हाताबाहेर गेली आयुष्यामध्ये तर मग तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होईल का करिअर सोडल्याचा? तुम्ही आयुष्यभर स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला तुम्ही करिअर सोडलं म्हणून दुःख देत जगाल का? ही वेळ आली तर आपण असं वागू का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. चौथी गोष्ट आहे की करिअर सोडून प्रेम निवडल्यामुळं माझ्या मनात माझ्या जोडीदाराबद्दल कडवटपणा उत्पन्न होईल का? म्हणजे आत्ता तर मला माझ्या जोडीदाराबद्दल खूप चांगलं वाटतं आहे, मी त्याच्यासाठी माझ्या करिअरवर पाणी सोडलं. कदाचित मी माझं लाखो रुपयांचं पॅकेज सोडून दिलं असेल, 20 लाख 25 लाख महिना मी वर्षाला कमवतो आहे, मी ते पॅकेज मी सोडून दिलं माझ्या जोडीदारासाठी. मला आत्ता काही वाटत नाही आहे. पण उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली की माझा जोडीदार त्याच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करतो आहे, त्याला मान सन्मान प्रगती सगळं मिळतं आहे आणि मी करू शकत नाही आहे काही कारणाने, कारण मीच निर्णय घेतला होता माझं करिअर सोडायचा माझ्या जोडीदारासाठी. पण आता मला त्याचा पश्चाताप होतो किंवा मला वाटलं होतं की माझा जोडीदार पुढे जाऊन 25 लाखाचं पॅकेज कमवेल, मी नाही जरी कमवले तरी पण तो वर्षाला 25 लाख कमवतो आहे, वर्षाला 50 लाख कमवतो आहे, मला कमवायची काय गरज आहे? आणि वेळ दुर्दैवाने अशी आली की 50 लाख कमवायच्या ऐवजी तो स्वतःच कर्जामध्ये बुडून गेला. तर मग माझ्या मनामध्ये करिअर सोडून प्रेम निवडल्याबद्दल माझ्या जोडीदाराबद्दल माझ्या मनात कडवटपणा निर्माण होईल का? ह्या गोष्टी आपण करिअर सोडून प्रेम निवडताना विचार केला पाहिजे. अजून एक 5वा प्रश्न आहे, हे जे कडवटपणाचं विष आहे किंवा हे जे कटुतेचं विष आहे, हे कटुतेचं विष माझं प्रेमाचं नातं पातळ करू शकेल काय? कारण माणसाचं प्रेम तेव्हाच राहतं जोपर्यंत त्याला पैसा, सुखसोयी सगळ्या भेटत असतात. माझ्या सुखसोयींमध्ये बाधा यायला लागली की माझं प्रेमाचं नातं पातळ व्हायला लागतं. मग जी कटुता आहे ती कटुता मी जर करिअर केलं असतं तर मी माझ्या मनासारखं जगू शकलो असतो किंवा जगू शकले असते, ही भूमिका आपल्या मनामध्ये येते नेहमी.
मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कटुता निर्माण व्हायला लागते की या माणसामुळे नाही झालं. अशा पद्धतीने मी उद्या वागेन का आज मी प्रेमासाठी करिअर सोडलं तर? हा प्रश्न पण आपण विचारात घेतला पाहिजे. अजून एक प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला की करिअरचा त्याग जोडीदारामुळं करावा लागल्यामुळं जी माझ्या मनामध्ये कटुता निर्माण झाली आहे, त्या कटुतेमुळं प्रेम नाहीसं होऊन उद्या मी त्या माणसाचा द्वेष करायला लागेन का? म्हणजे आज ज्या माणसासाठी मी माझं करिअर सोडलं आहे, मी सगळं जग सोडलं आहे, त्याच माणसाबरोबर माझं करिअर झालं नाही म्हणून उद्या मी त्या माणसाचा द्वेष करायला लागेन का? परिस्थिती जर विपरीत आली तर? हा प्रश्न पण आपण स्वतःला विचारला पाहिजे. अजून काही घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे प्रेमाच्या नावाखाली आपण जे म्हणतो की प्रेमाच्या नावाखाली मी काहीतरी अपेक्षा केलेली असते की या गोष्टी मला व्हाव्याशा वाटतात. मला असं वाटतं की मी प्रेम करतो, मी लगेच फॅन्टसीमध्ये जगायला लागतो. एखादी मुलगी असते, तिला पण वाटतं की मी प्रेमात पडले म्हणजे आता माझ्या लाईफमध्ये फॅन्टसी सुरू झाली, मी आयुष्यातल्या सुखदुःखांपासून लांब निघून गेले. पण ह्या ज्या गोष्टी आपण कल्पना केलेल्या असतात प्रेमात पडताना आणि प्रेमात त्याग करताना भले भले, त्या गोष्टी जर नाही झाल्या पुढे जाऊन, तर मग मी सारखं असंतुष्ट राहील का? माझ्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा येईल का? मी कशातच सुखी राहणार नाही का? मग मला वाईट वाटायला लागेल का मी माझं करिअर का सोडलं म्हणून? याचा पण आपण विचार केला पाहिजे. अजून एक गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत, पण हा जो कडवटपणा माझ्या मनामध्ये निर्माण झाला, ही अपूर्णतासारखी मला वाटते की मी करिअर केलं असतं तर मी असा जगलो असतो, नाही तर मी अशी जगले असते. त्याच्यामुळं ह्या कटुतेमुळं माझ्या आयुष्यातला आनंदाचा बळी जाईल काय? म्हणजे मी माझं नॉर्मल आयुष्य एक सुखाने जगत असतो, आनंदाने जगत असतो, पण ही कटुता निर्माण झाल्यामुळं ते माझा आयुष्यातला आनंदच हरपून जातो. आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटायला लागतं की माझ्या आयुष्यातल्या या सर्व दुःखाला किंवा प्रसंगांना हा माणूस जबाबदार आहे. याच्यासाठी मी करिअर सोडलं. नसतं सोडलं तर आज मला एवढ्या पगाराची नोकरी असते, मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, मी अमुक केलं असतं. मग जर आपल्या मनामध्ये या भावना निर्माण होणार असतील आणि कटुता निर्माण होणार असेल आणि आपल्याच आयुष्यातला आनंद हरवणार असेल, तर मग आपण एखाद्या व्यक्तीसाठी तिच्या प्रेमाच्या नावावर करिअर सोडावं का? याचा पण आपण आधीच विचार केला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात शेवटची पण गोष्ट की जी आपण सगळेजण करतो, ती म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये निराशा आलेली असते आपल्या एखाद्या निर्णयामुळं. तो निर्णय कधी आपण स्वतःच्या मनाने घेतलेला असतो, कधी दुसऱ्यांच्या दबावाखाली घेतलेला असतो, पण निर्णय आपणच घेतलेला असतो. म्हणजे भले परिस्थितीमुळे जरी निर्णय घ्यावा लागला असला तरी निर्णय आपणच घेतलेला असतो. पण त्या निर्णयामुळं येणारी निराशा पुढं जाऊन आपल्याला एवढं आंधळं बनवते की ज्या उणिवा आपल्यामध्ये आहेत त्या उणिवा आपल्याला दिसतच नाहीत आणि आपल्यामधल्या उणिवांसाठी आपण दुसऱ्यांना दोष देऊ लागतो. जर मी प्रेमासाठी माझं करिअर सोडलं एखाद्या व्यक्तीसाठी आणि नंतर माझ्यातल्या उणिवांमुळेच मला काही गोष्टी करता येत नाही आहेत, तर मी त्याचा दोष माझ्या जोडीदाराला देईल का मी करिअर सोडलं म्हणून? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जर आपण प्रेम निवडलं तर, प्रेम आणि करिअर याच्यामध्ये जर आपण प्रेम निवडणार असू तर हे प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारले पाहिजेत. तात्पर्य हे आहे की हे सगळं जर असंच होणार असेल पुढे जाऊन, म्हणजे मी प्रेमासाठी आज करिअर सोडणार आहे पण पुढं जाऊन या सगळ्या गोष्टी अशाच होणार आहेत किंवा यातल्या काही गोष्टी होणार आहेत, तर मग करिअर सोडून प्रेम निवडणं हा योग्य निर्णय होऊ शकेल का? हा आता थोडा वैयक्तिक प्रश्न झाला. हा आपण प्रत्येकाने एकमेकांना विचारला पाहिजे, स्वतःला विचारला पाहिजे आणि स्वतःच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे याच्याबद्दल आता मी जास्त काही बोलत नाही. आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. आता थोडा आपण उलटा विचार करू, नाण्याची दुसरी बाजू बघू. जर मी प्रेम सोडून दिलं आणि करिअर निवडलं तर माझ्यासमोर काही काही गोष्टी येऊ शकतील भविष्यामध्ये. मला कुठल्या कुठल्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल, त्याचा आपण विचार करूया. तर परत काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारून पहा की मी एक चांगलं करिअर केलं, मला चांगली नोकरी मिळाली, चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली, गाडी, बंगला, फ्लॅट सगळं जागच्या जागी झालं, पण या सगळ्या गोष्टी मला मिळाल्यामुळं मला चांगला आयुष्याचा जोडीदार मिळेल का? चांगल्या करिअरमुळं, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यामुळं मला मिळणारा आयुष्याचा जोडीदार चांगला असेल का? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा कोणीतरी आपल्यावर प्रेम करत असतं तेव्हा त्याला झिडकारून लावतो, करिअरच्या मागे लागतो, या गोष्टी सगळ्या मोठेपणाच्या मिळवतो आणि मग मला वाटतं की आता सगळ्या गोष्टी माझ्याकडे मोठेपणाच्या झाल्यात, आता मला जगातल्या सर्वात उत्तम मुलगी नाही तर मुलगा जोडीदार म्हणून मिळेल. असं होऊ शकेल का? विचार करा. दुसरी गोष्ट आहे की आपल्या लक्षातच येत नाही
की आपण निवडत असलेलं करिअर कदाचित आपल्यासाठी आयुष्यात एकदाच मिळणारी संधी असू शकते. म्हणजे एखादा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, अजून काही होत असेल तो, आणि त्याला परदेशात जायची संधी मिळते अमेरिकेमध्ये. तो जर तिथे गेला तर त्याचं आयुष्यच बदलून जाणार असतं. खास करून जर का तो मध्यमवर्गीय परिवारातून आला असेल आणि त्याला अमेरिकेमध्ये जायची संधी मिळाली तर त्याचं लाईफ स्टँडर्ड वाढणार असतं. आणि आत्ता जर का तो नाही म्हणाला, त्याला जी ऑफर मिळते तिथे कदाचित ही ऑफर त्याला परत फिरून मिळणार नाही. म्हणजे मला माझं करिअर ही आत्ता आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे, अशी परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्यासमोर निर्माण होते. आणि या संधीपुढं प्रेम काही नसतं. आपल्याला आजकाल वेबसिरीजमध्ये पण दाखवलं जातं की करिअर आधी आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण ठीक आहे, पण तुझं करिअर आहे, माझं करिअर आहे, करिअर असेल तर आपलं प्रेम शिल्लक राहील वगैरे वगैरे, असं दाखवलं जातं आजकाल. मग करिअरसाठी प्रेमाचं नातं तोडून माणसं पुढं गेलेली दाखवली जातात आणि माणसं जातात पण आयुष्यामध्ये. माणसं विचार नाही करत. मला असं वाटतं की मी इथून अमेरिकेला गेलो, एकदाच मिळणारी संधी मी पकडली. मग अमेरिकेत यायला किती मुली इथून तयार आहेत माझ्यासाठी? तेव्हा त्यांना अमेरिकेत राहणारा मुलगा पाहिजे. किंवा एखादी मुलगी विचार करते मला काय तिथे कोणी पण भेटेल, किंवा इकडून कोणी पण भेटेल, तिकडून येणारा मुलगा एखादा, एकदा मी फक्त बस तिथे जाऊन पोचलं पाहिजे. करिअरची संधी मला गमवता कामा नये. हा माणूस नाही तर ही मुलगी माझ्यावर आत्ता येऊ शकत नाही, त्यामुळे तिच्यासाठी थांबण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, असा बरेचदा आपण विचार करतो. पण आपण कधीकधी हा विचार करत नाही आयुष्यामध्ये की आयुष्यात खरं प्रेम भेटणं हा पण एक चमत्कारच असतो. म्हणजे आयुष्यात चांगल्या करिअरची संधी भेटणं ती कदाचित एकदाच भेटते, तसंच आयुष्यात खरं प्रेम पण भेटणं हा पण एक चमत्कार असतो आणि तो एकदाच होतो, तो सारखा होत नसतो. आपण निवडलेलं करिअर आपल्या आयुष्यात हा चमत्कार घडवून आणू शकेल काय? म्हणजे मला आयुष्यात भेटणारी करिअरची संधी, की आयुष्यात एकदाच भेटणारी करिअरची संधी, असं करूयात की माणसाला एकदाच भेटणारी ही करिअरची संधी आहे, ती मला मिळाली, ती मी पकडली, मी पुढं गेलो. आता ही एकदाच भेटणारी संधी माझ्या आयुष्यामध्ये तो खऱ्या प्रेमाचा चमत्कार घडवून आणू शकेल काय, याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की माझं खूप प्रेम होतं, किंवा एखाद्या मुलीचं खूप प्रेम होतं एखाद्या मुलावर, एखाद्या मुलाचं खूप प्रेम होतं एखाद्या मुलीवर, आणि मी काय केलं की मी करिअरची निवड केली आणि मी पुढं निघून गेलो किंवा पुढं निघून गेले असं समजूयात आपण. आयुष्यामध्ये करिअरची निवड करून तुम्ही पुढं निघून गेला. पुढं निघून गेल्यानंतर तुम्हाला कधी ज्या व्यक्तीला तुम्ही सोडून आलात तिची आठवण येईल काय? तुम्ही तिला खरोखर विसरू शकाल का? तुम्हाला कधी वाईट वाटेल का तिला सोडून आल्याचं? तिचा चेहरा तुम्हाला कधी आठवेल का जेव्हा तुम्ही सुखात असाल, किंवा जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत तेव्हा तुम्हाला हळहळ वाटेल काय? म्हणजे मी करिअर करण्यासाठी पुढं निघून गेलो त्या व्यक्तीला झिडकारून, आणि मला तिचा चेहरा परत आठवेल काय? हा प्रश्न आपण त्या व्यक्तीला सोडायच्या आधी विचार करायला पाहिजे, करिअर निवडण्याच्या आधी. त्याच्यानंतर मी एखाद्या व्यक्तीचं प्रेम नाकारलं आणि मी करिअर निवडलं आणि मी आयुष्यामध्ये पुढे निघून गेलो. पण पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कधीच विचार येणार नाहीत का? आपण हा प्रश्न पण स्वतःला विचारला पाहिजे की ही ती व्यक्ती आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात कधीच विचार येणार नाहीत का? मी तिला विसरून जाईल का? एखादं दार बंद केलं आणि विसरून गेलो मी मागे काही घडलं तर असं होणार आहे का? हा प्रश्न पण आपण विचारला पाहिजे. जर तुम्ही खऱ्या प्रेमात पडलेला असाल आणि तुम्हाला खरोखर चांगली व्यक्ती भेटली असेल, त्या चांगल्या व्यक्तीबरोबर तुम्ही खरोखर काही सुखदायक, आनंददायक, रिलॅक्सिंग आपण म्हणतो की आपल्याला मनाला थंडावा देणारे क्षण घालवले असतील, तर हे सगळे क्षण मागे सोडून तुम्ही करिअरसाठी पुढे जाता. आणि आज मी पैशांच्या राशीवर झोपलेलो आहे असं समजा. या पैशांच्या राशीवर झोपून तुम्हाला ते मागचे क्षण परत आठवतील काय? तुम्हाला ते क्षण सोडल्याबद्दल पश्चाताप होईल काय? बऱ्याचदा असं असतं की आपण मोठी करिअरची संधी जेव्हा निवडतो त्याच्या आधी आपलं जे आयुष्य असतं ते मोकळ्या आकाशाखाली असतं. आपण भेळपुरी खात असतो, बीचवर जात असतो, चौपाटीवर जात असतो, फिरत असतो, जगत असतो. आणि मी मोठ्या कंपनीमध्ये कामाला जातो तेव्हा मी कैद होऊन जातो 4 भिंतींमध्ये. मला दिवसाचे 365 दिवस कृत्रिम लाईटमध्ये बसावं लागतं. पैसा आहे, सगळं आहे, पण हे जुने क्षण असतात कोणाबरोबर तरी जगलेले. हे जुने क्षण मी आता जगू शकत नाही, याचा पश्चाताप मला होईल का? कारण मी जेव्हा नवीन करिअर निवडतो तेव्हा नवीन करिअरमध्ये मला जोडीदार पण जो मिळतो तो नवीन करिअरला साजेसा मिळतो, तो पण त्याच वातावरणामध्ये राहत असतो. मग जुन्या वातावरणामध्ये मला परत जाता येत नाही, याचा मला कधी पश्चाताप होईल का? सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न की हे सगळे प्रश्न आत्तापर्यंत जे आपण चर्चेला घेतले ते सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, त्याची उत्तरं शोधा तुमच्यापुरती. आणि शेवटचा एक प्रश्न विचारतो मी, त्या प्रश्नाचं आता तुम्ही उत्तर तुम्हाला स्वतःला देता येते का पहा अचूकपणे.
प्रेमाऐवजी करिअरची निवड करून पुढे जाऊन सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर पण तुम्ही सतत त्या गमावलेल्या, सोडलेल्या, नाकारलेल्या प्रेमाबद्दलच विचार करत राहणार आहात का? तुमचं करिअर पण तुम्ही या गोष्टींचा विचार करून करून सारखं धुळीला मिळवणार आहात का? काही लोक काय असतात की जे आयुष्यामध्ये सतत कन्फ्यूज असतात, नेहमी गोंधळलेले असतात. त्यांना खरं काय खोटं काय कळत नाही, करावं काय धरावं काय कळत नाही, सोडावं काय पळावं कुठे कळत नाही. काही केलं तरी त्यांच्या मनामध्ये नेहमी गोंधळ असतो. मी हे केलं आहे, बरोबर केलं का चुकीचं केलं, मग माझं चुकलं तर नाही ना. तुम्ही पैसे कमवायला पुढे निघून जाता, पैसे कमवता, करोडपती होता, मग परत तुमच्या मनाला वाटायला लागतं अरे मी त्या माणसाचं मन दुखवलं, त्याची मला हाय तर लागणार नाही ना, मी त्या माणसावर चुकीचं तर वागलो नाही ना. म्हणजे जी गोष्ट करण्यासाठी तुम्ही त्या प्रेमाचा, त्या माणसाचा त्याग केला आणि पुढे निघून आला, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवल्या आता. आणि ते मिळवल्यानंतर पण परत तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करत बसलेला आहे, तुम्ही त्याच मागे सोडून आलेल्या प्रेमाचा विचार करत बसले आणि तुम्ही जे कमवले त्याचं पण तुम्हाला सुख लागत नाही आहे. आणि हे करिअर पण तुमचं धुळीला मिळायची वेळ आली आहे, कारण तुम्ही गोंधळलेला आहात. तुमच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना आहे, तुम्हाला काहीतरी बोच वाटते, तुम्हाला काहीतरी एकटेपणा वाटतो, खालीपणा वाटतो. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बाबतीत होणार असतील पुढे जाऊन, तर मग प्रेमाचा त्याग करून चांगलं करिअर करण्यामध्ये काय फायदा आहे? हा प्रश्न पण आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे पुढे जायच्या आधी. तात्पर्य एवढंच आहे याचं की जर तुम्ही चांगलं करिअर निवडलं असेल, त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीचा किंवा खऱ्या प्रेमाचा त्याग केला असेल, तर मग मागं वळून बघण्यामध्ये काही अर्थ नसतो. कारण जो काही निर्णय असतो, मागाशी मी म्हटलं तसा, तो तुमचाच निर्णय असतो. भले तो तुमच्या मनाने घेतला आहे, दुसऱ्याच्या मनाने घेतला आहे, परिस्थितीच्या दबावाखाली घेतला आहे, पण निर्णय तो तुम्हीच घेतलेला आहे. तो सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. आणि हा असा कठोर निर्णय घेतला आपण एखादा, तर त्याची किंमत पण चुकवावी लागणारच ना. प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावी लागते आयुष्यामध्ये. त्यामुळं अशा प्रसंगामध्ये जर कधी आपल्यावर अशी वेळ आली की करिअरसाठी मला खऱ्या प्रेमाला किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीला सोडून द्यावं लागलं, तर त्यावेळेला पण आपण प्रेमासारख्या मौल्यवान गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. नाहीतर या नादामध्ये किंवा या विचारांमध्ये प्रेम तर आपण मागच गमावून बसलो, आपण स्वतःच सोडून दिलेलं आहे. करिअर पण आपण जे करतो ते गमवण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. कित्येक लोकांवर अशी वेळ आलेली. हे त्यातलं तात्पर्य आहे. आता हे झालं की प्रेम निवडलं तर काय आणि करिअर निवडलं तर काय. पण जर का मी प्रेम आणि करिअर एकत्रच निवडलं तर मी निवडू शकतो का? पुष्कळ लोकांना वाटतं की असा काही ऑप्शनच नाही आहे, असा काही पर्यायच नाही आहे. म्हणजे प्रेम आणि करिअर दोन्ही एकत्र निवडताच येऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा माणसाला ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी निवडायचं असतं, तेव्हा त्या क्षणी तरी त्याला असं वाटत असतं की हे दोन्ही एकत्र निवडता येणं मला अशक्य आहे. मला एकाचा कशाचा तरी त्याग करावा लागणार, मनावर दगड ठेवून. आता माझ्यासमोर काही पर्याय राहत नाही. आपल्याला पण असं वाटत असतं आणि आपल्याला सल्ला देणारे लोक पण असतात. मागाशी मी ते 2 प्रकारचे लोक सांगितले, ते पण आपल्याला असंच भासवत असतात, नाही तुला एकाचा कशाचा तरी त्याग केला पाहिजे, नाहीतर तुझं काही आयुष्यामध्ये खरं नाही. दोन्हीपैकी काहीतरी एकच निवडणं गरजेचं आहे, हे आपल्याला सगळेजण ठासून सांगत असतात. आपलं मन पण आपल्याला कधी कधी सांगत असतं की हे गरजेचं आहे. पण आपण कधी असा विचार करत नाही की या दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडलं पाहिजे, अशी कोणी माझ्यावर सक्ती केली आहे का? खरोखर माझ्यावर सक्ती आहे का? आपण हा विचार करत नाही की नेहमी आपण काय करतो की गोष्टी भावनिकतेने पाहतो, आपण विचाराने पाहत नाही. जर गोष्टी भावनेच्या ऐवजी विचाराने पाहिल्या, तर प्रेम आणि करिअर यातल्या एकाचा त्याग न करता किंवा दोन्हींचा पण त्याग न करता, भले थोडं उशिरानं का होईना, पण गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ शकतात. आपण या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही. थोडा असा विचार करा की तुमच्या दोघांचं एकमेकांवर खरोखर प्रेम आहे किंवा खरोखर प्रेम असेल तुम्हाला, असं तुम्ही गृहीत धरा, आणि तुम्हाला दोघांना एकमेकांच्या करिअरचं देखील महत्त्व आहे. म्हणजे असं नाही की तुमचं एकमेकांवर फक्त प्रेम आहे, तुम्हाला दोघांना पण कळतं आहे की तुमच्या दोघांचं पण करिअर एकमेकांचं आहे, महत्त्वाचं आहे. तर मग तुम्ही दोघंजण मिळून काहीतरी असा मार्ग शोधून काढालच, ज्या मार्गामध्ये तुमचं प्रेमाचं नातं पण तो मार्ग अजून मजबूत बनवेल आणि दोघांच्या करिअरला पण पुढं घेऊन जायला मदत करेल. मी काय म्हणलं लक्षात घ्या, दोन्हीपैकी एकाचा त्याग करायची गरज नाही आणि कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा त्याग करून पुढे जाऊन आयुष्यभर पश्चाताप करत बसायची गरज नाही. जर तुम्हाला दोघांना पण या गोष्टी कळत असतील, तुमचं प्रेम खरं आहे आणि तुम्हाला एकमेकांच्या करिअरचं महत्त्व वाटतं ते पण खरं आहे, तर तुम्ही दोघंजण मिळून काहीतरी असा मार्ग शोधून काढालच की तो मार्ग
तुमचं प्रेमाचं नातं पण मजबूत बनवेल आणि तुमचं करिअरला पुढं घेऊन जायला पण मदत करेल. पण हे सर्व केव्हा घडून येईल? हे सर्व तेव्हा घडून येतं जेव्हा तुम्ही दोघा जणांनी एकमेकांसोबत पुष्कळ वेळ घालवलेला असतो, एकमेकांना व्यवस्थित समजून घेतलेलं असतं, उमजून घेतलेलं असतं, तुमचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालेलं असतं, तुमच्यासमोर करिअरच्या चांगल्या संधी असतात आणि योग्य निर्णय घेण्या इतपत तुमचं वय परिपक्वतेचं झालेलं असतं. म्हणजे सर्वसाधारणपणे अंदाजे 24-25 वर्ष, 24 वर्षाच्या पुढे. आता 24 वर्ष मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की वयाच्या 17व्या-18व्या वर्षी माणसाला जगाचा अनुभव नसतो. माणूस भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेत असतो, कारण वय लहान असतं, हार्मोन्सचा प्रभाव जास्त असतो आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे आपल्याला मेंदूपेक्षा हृदयाला जास्त महत्त्व द्यावंसं वाटतं आणि चुका होतात. पण वय वर्ष 24पर्यंत येईपर्यंत माणसाला बऱ्यापैकी अनुभव आलेला असतो सगळ्या गोष्टींमधला. शिक्षण, करिअर, प्रेम, भावना, फसवणूक काय होते आपण आजूबाजूला बघितलेलं असते. कोणाची कशी फसवणूक झाली, कोणाचा कुठला निर्णय चुकला, कुठल्या माणसाने कशी घाई केली म्हणून त्या माणसाला या सगळ्या गोष्टी अडचणीच्या झाल्या. म्हणजे वय वर्ष 24 ते 25पर्यंत बऱ्यापैकी आपल्यामध्ये परिपक्वता आलेली असते. मग तुम्ही दोघंही जण जर 24 ते 25 वर्षाच्या आसपास असाल आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एकमेकांना समजून घेतलं असेल, तुमचं शिक्षण उच्च दर्जाचं असेल, क्वालिफिकेशन चांगलं असेल, तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग असेल, प्रोफाईल स्ट्रॉंग असेल, तुम्हाला करिअरच्या चांगल्या संधी असतील आणि आता तुम्ही समजूतदारपणे, परिपक्वतेने, मॅच्युरिटीने निर्णय घेऊ शकता सगळ्या गोष्टींचा की आपण थोडं इथे थांबूयात, थोडं इकडे पुढे जाऊयात, थोडं ही गोष्ट जुळून घेऊयात, ही गोष्ट थोडी नंतर करूयात, पण राहायचं आपल्याला बरोबरच आहे. तर मग दोन्ही गोष्टींचा त्याग करण्याची वेळ येत नाही. मग त्याग करण्याची वेळ येते केव्हा? म्हणजे प्रेम किंवा करिअर हा प्रश्नच मुळामध्ये निर्माण होतो केव्हा? जेव्हा तुमचं वय लहान असतं. म्हणजे 17व्या वर्षीच एखाद्या मुलीला वाटतं की मी लग्न केलं पाहिजे, आता मी प्रेमामध्ये पडलेले आहे. आणि 18व्या वर्षी एखाद्या मुलाला असं वाटायला लागतं की मला आता अप्सराच भेटली, आता ती परत कुठे भेटणार मला दुसरी, मला हिच्याशीच लग्न करायचं, शिक्षण काय नंतर पण करता येईल. मुलं आजकाल 20-22व्या वर्षी लग्न करतात. 20-22व्या वर्षी मुलांना कितपत अंदाज असतो जगातल्या सर्व गोष्टींचा, व्यवहाराचा, भावनांचा, त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा. काही मुलांचे, पालकांचे आईवडील पण निव्वळ मूर्ख असतात. मूर्ख हा शब्द वापरतो मी. त्यांना असं वाटतं की लहान वयामध्ये लग्न लावून दिलं मुलांचं, त्याच्या अंगावर जबाबदाऱ्या पडल्या की तो आपोआप शहाणा होईल. जबाबदाऱ्या पडल्यावर तो शहाणा होईल का त्याच्या खाली दबून जाईल का बिथरेल का त्याला एखादा जोडीदार तुम्ही शोधून दिला आहे तो त्याच्याशी न जुळणारा असेल, त्याला वयाच्या 25व्या वर्षी व 30व्या वर्षी जाऊन कळेल की अरे या माणसाशी तर माझं काही जुळतच नाही, ना माझा स्वभाव जुळतो आहे, ना विचार जुळतात, ना कुठली गोष्ट जुळते, आणि तुम्ही तर त्याचं लग्न लावून दिलं 20व्या-22व्या वर्षी. त्याला कळेल की माझी जगण्याची पद्धत, माझं करिअर याच्यामध्ये या माणसाला काहीच इंटरेस्ट नाही जोडीदारामध्ये, आपण तर काय लग्न लावून दिलेलं आहे. म्हणजे प्रेम आणि करिअर यामध्ये एका कशाची तरी निवड करण्याची वेळ येते आपल्यावर पहिल्यांदा तेव्हा जेव्हा आपण लहान वयामध्ये लग्न करतो, आणि दुसऱ्यांदा तेव्हा जेव्हा आपण गरज म्हणून भावनेच्या भरामध्ये विचार न करता खोलामध्ये जाऊन चौकशी न करता व्यवस्थित आपण लग्न केलेलं असतं. आता हा एक वेगळा विषय झाला की आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा, त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामुळे इथे मी त्याच्यामध्ये विस्तारामध्ये जात नाही, आता विषयांतर होईल म्हणून. पण आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा हेच आपल्याला माहीत नसतं. आपल्याला सगळ्या दुनियाभरच्या गोष्टी माहीत असतात. आपल्याला इंग्लिश कसं ॲक्युरेट हायफाय बोलावं माहीत असतं, आपल्याला कपडे कसे घालावेत माहीत असतं की ज्याने समोरच्यावर इम्प्रेशन पडेल, आपल्याला चांगली नोकरी कशी मिळवावी, टिकवावी कशी, प्रमोशन कसं मिळवावं, पुढं कसं जावं, गाडीचा कुठला ब्रँड चांगला आहे, मला कुठल्या ब्रँडचा पेन पाहिजे, हे सगळं मला चांगलं माहीत असतं. पण मला हेच माहीत नसतं की आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा. मी कुठल्या तरी वधूवर सूचक केंद्रामध्ये जातो, नाहीतर माझ्या काहीतरी फिल्मी कल्पना असतात आयुष्याबद्दल, त्या माझ्या 17व्या वर्षी पण असतात आणि माझ्या 27व्या वर्षी पण असतात. ज्या प्रत्येकाच्या काही ना काही फॅन्टसी असतात लग्नाबद्दल, जोडीदाराकडून काही ना काही अपेक्षा असतात. तो वेगळा विषय झाला मी बोललो तसं, पण या असतात. नेमकी जी गोष्ट कळायला पाहिजे तीच गोष्ट न कळल्यामुळं वयाच्या 30व्या वर्षी पण किंवा लग्न केल्यानंतर 5 महिन्यांमध्ये पण आपल्याला घटस्फोट घेण्याची वेळ येते. कारण आपल्याला कळतं इथे एक तर प्रेम चालत नाही आहे किंवा करिअर चालत नाही. म्हणजे मला प्रेम आणि करिअर याच्यामधलं काहीतरी निवडावं लागतं, म्हणून मला घटस्फोट घ्यावा लागतो वयाच्या 30व्या वर्षी. या 2 कारणांमुळं आपल्यावर ही वेळ येते निवडण्याची.
पण जर अशी कधी वेळ आली आपल्यावर, भले ती 17व्या-18व्या वर्षी येऊ देत, 30व्या वर्षी येऊ देत, नाही तर 65व्या वर्षी येऊ देत म्हणतो मी, प्रेम आणि करिअर याच्यामध्ये काही जर एक गोष्ट निवडायची मला वेळ आली, तर मी नेमकी कुठली गोष्ट निवडेन, त्यावेळेला मला कुठल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. तर 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते 3 प्रश्न आपण विचारले पाहिजेत. कुठले प्रश्न आहेत? मी 17व्या वर्षी लग्न केलेलं असू देत किंवा मी 27व्या वर्षी लग्न केलेलं असू देत, मला परिपक्वता आल्यानंतर आणि मी सेटल झाल्यानंतर, दोन्ही वेळेला हा प्रश्न लागू होतो. दोन्ही वयामध्ये हा प्रश्न लागू होतो. पहिल्या वेळेला तो प्रेमाच्या बाबतीत लागू होतो आणि दुसऱ्या वेळेला तो लग्नाच्या बाबतीत लागू होतो. प्रश्न काय आहे की प्रेमाच्या नुकत्याच उमललेल्या कळीला खुलण्यासाठी, फुलामध्ये बदलण्यासाठी जो वेळ द्यावा लागेल तो वेळ माझ्याकडे आहे का आणि मी देऊ शकतो का? म्हणजे मी वयाने लहान आहे, माझ्यासमोर माझं करिअर पडलं आहे आणि मला एक चांगला माणूस पण भेटलेला आहे जोडीदार आयुष्याचा, पण तो जोडीदार भेटला, माणूस चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण नातं एका दिवसामध्ये फुलत नाही. आपण म्हटलं की आज मी बॉयफ्रेंड झालो, नाही तर मी गर्लफ्रेंड झाले म्हणजे लगेच तुमचं नातं फुलत नाही. कोणीतरी 4 मंत्र म्हणले किंवा तुम्ही कोर्टामध्ये जाऊन एखाद्या गोष्टीमध्ये सही केली म्हणजे लग्न झालं म्हणजे लगेच तुमच्यामध्ये नातं निर्माण होत नाही. नातं निर्माण व्हायला, फुलायला, रुजायला वेळ लागतो. ते एखाद्या झाडासारखं असतं, आपण त्याला जपावं लागतं. जेव्हा ते नातं नवीन असतं, म्हणजे झाड जेव्हा लहान असतं, जपावं लागतं, पाणी घालावं लागतं, खत द्यावं लागतं, कोणी त्याला खाणार नाही याची काळजी घ्यावी लागते, कुंपण घालावं लागतं. मग ज्यावेळेला ते झाड मोठं होतं तेव्हा काळजी करायची गरज नाही, ते तुम्हाला आपोआप फळ देऊ लागतं. नात्याचं पण तसं आहे. 2 माणसं एकत्र आली की 2 माणसांनी एकमेकांना ते नातं फुलण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्याकडे वेळ आहे का तेवढा? जर तुम्ही वयाने लहान असाल आणि तुम्हाला करिअर निवडायचं असेल तर आपण माणसाचा त्याग करून रिकामा होतो, किंवा आपल्याला प्रेम निवडायचं असेल आपण करिअरवर पाणी सोडून रिकामा होतो. 27व्या वर्षी लग्न केलं मी, ते 27व्या वर्षी किंवा आजकाल मुलं 35व्या वर्षी लग्न करतात, मुली 29व्या वर्षी लग्न करतात सर्रास करिअरमुळे. पण लग्न झाल्यावर पण, एवढ्या उशिरा लग्न केल्यानंतर पण, आपल्याला जेव्हा नवीन नातं आपण लग्नाचं चालू करतो, प्रेमाचं चालू करतो, तेव्हा आपण वेळ देतो का त्या नात्याला? नाही देत. लग्न झाल्या माझ्या अपेक्षा असतात की आज माझं लग्न झालं की मी समोर सांगतो की नाही मला हनीमूनला वेळ नाही, माझा प्रोजेक्ट आहे, मी तिकडे चाललो आहे, ती म्हणते की मला इकडे असाइनमेंट आहे, मी तिकडे चालले, आम्ही परत आल्यानंतर हनीमून करू. मग ही जर परिस्थिती असेल तर मग प्रेम आणि करिअरमधलं काहीतरी एक निवडायची वेळ येणारच आहे आपल्यावर. आपण कधी पण लग्न करू नये तर आपण कधी पण प्रेमात पडूयात. ते प्रश्न आपण विचारले पाहिजेत की आपल्याकडे वेळ आहे का खरोखर? जर तुमच्याकडे वेळच नसेल लग्नानंतर एकमेकांबरोबर राहायला किंवा घालवायला, तर लग्न पण करू नका ना. नावाला लग्न करण्यात काय अर्थ आहे? बिलकुल वेळ नाही काही लोकांकडे. आपल्याकडे लग्न केलं पण त्यांना एकमेकांना द्यायला वेळ नाही, तोंड पाहायला वेळ नाही. हा सकाळी जातो, संध्याकाळी परत येतो, किंवा संध्याकाळी नाईट शिफ्टला जातो, ती दिवसा कामाला जाते. वेळच नाही दोघांकडे एकमेकांना बसायला, बोलायला, काही शेअर करायला. आणि ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांचं वय कमी आहे, त्यांच्याकडे अक्कल नाही आहे या सगळ्या गोष्टींची. म्हणजे तेच झालं की आपण काय करायला पाहिजे की आपण हा प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की मी खरोखर वेळ देऊ शकतो का? मी प्रेमात असेल नाही तर मी लग्नात असेल, ते नातं उमलायला, फुलायला आपण वेळ देऊ शकतो का? या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे आपण जो विचारला पाहिजे तो की प्रेमाच्या असे उमलत्या नात्याला असेल किंवा लग्नाच्या परिपक्व नात्याला असेल, मला वेळ देता येणार नाही इतका मला माझा जॉब, माझं करिअर महत्त्वाचं आहे का? म्हणजे मला लग्न तर करावंसं वाटतं, कारण सगळेच जण करतात. मी लग्न नाही केलं तर लोक मला नावं ठेवतात. मला मुलं नाही झाली, मी आईबाप नाही झालो तर लोक मला नावं ठेवतात. म्हणून मला लग्न तर करायचंच असतं. लग्न हा एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे आपल्यासाठी आज आजच्या काळामध्ये. लग्न ही गरज नाही आहे 2 माणसांना एकत्र राहण्याची. आज आपण म्हटलं लग्न काय झालं आहे, स्टेटस सिम्बॉल झालं आहे. मला दाखवायचं आहे, अरे माझं पण लग्न झालेलं आहे, माझा नवरा किती हँडसम आहे किंवा माझी बायको किती अप्सरा आहे, मला दाखवायचं सगळ्या दुनियेला. माझ्यासाठी एक स्टेटस सिम्बॉल आहे. दोघांनी मिळून फिरणं, एकसारखं कपडे घालणं, लगेच फेसबुकवर फोटो टाकणं, सेल्फी टाकणं, या स्टेटस सिम्बॉलच्या गोष्टी झालेल्या आहेत. पण मला माहीत असतं की हे फक्त दाखवायला करायच्या गोष्टी आहेत. वेळ कोणाला आहे तेव्हा? म्हणजे माझ्याकडे खरोखर वेळ आहे का? म्हणजे मी एखाद्या मुलीला प्रपोज करेन आणि म्हणेल की मी तुझ्यासाठी आयुष्यभर सगळ्या गोष्टी करेल, मी तुझं थांबायला तयार आहे वगैरे वगैरे, पण खरंच माझ्याकडे तेवढा वेळ आहे का तिच्यासाठी? उद्या ती मला हो म्हणाली आणि मला माझ्या कामातूनच वेळ मिळत नसेल, बिचारी ती एकटीच माझी वाट बघत असेल, किंवा एखाद्या मुलीने एखाद्या मुलाशी लग्न केलं, घरचे लावून देतात म्हणून, पण नंतर तिला वेळच नाही आहे, तिला तिच्या ऑफिसच्या असाइनमेंट म्हणून सुट्टीच मिळत नाही, हा एकटाच घरी बसला आहे टेबलावर तिची वाट बघत. तर मग त्यावेळेला आपण विचार केला पाहिजे की हे नातं आयुष्यामध्ये जे आपल्याला बांधून ठेवतं, आपल्याला समाधान देतं, सुख देतं, थोडं विरंगुळा देतं आयुष्यामध्ये, दुःखामध्ये, त्या नात्यापेक्षा आपल्याला जॉब, प्रमोशन आणि करिअर महत्त्वाचं वाटतं का? आणि खरोखर त्याची गरज आहे का आपल्याला? मला प्रमोशन नाही भेटलं
तर काही समस्या होणार आहे का माझ्या आयुष्यामध्ये? म्हणजे मी एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेमाने राहू शकतो, माझ्या जोडीदाराबरोबर 2 क्षण घालवू शकतो मी त्याच्याबरोबर, मग मला प्रमोशन नाही भेटलं, काय फरक पडतो? हा विचार पण आपण आधी करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिसरा प्रश्न आपण जो एकमेकांना विचारला पाहिजे तो प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तीची तुम्ही तुमचं प्रेम म्हणून निवड करतात, तो जोडीदार तुम्हाला आयुष्यामध्ये खरोखर एवढा मौल्यवान वाटतो का की त्या माणसासाठी आयुष्यात एकदाच मिळणारी करिअरची संधी जरी तुम्ही दवडली तरी तुम्हाला आयुष्यात वाईट वाटणार नाही? म्हणजे कोणी आलं आणि मला म्हटलं की चल तुला इंद्राचं सिंहासन देतो, इंद्रपदावर बसवतो, आणि मी म्हटलं नाही, मला नाही बसायचं आहे, मला माझा जोडीदार महत्त्वाचा आहे. जशी युधिष्ठिराची गोष्ट आहे की युधिष्ठिर जसं म्हटला की या कुत्र्याने मला इथपर्यंत सोबत केलेली आहे स्वर्गाच्या दारापर्यंत, त्याला सोडून मी स्वर्गामध्ये अमृत प्यायला यायला बसू शकत नाही. हा मला फार महत्त्वाचा आहे, कारण त्याने मला सोबत केलेली आहे. त्याला सोडून मला ते स्वर्गातलं सिंहासन पण नको आणि तुमचं अमृत पण नको. ही भावना आपल्या जोडीदाराबद्दल आहे का? की कोणी मला अगदी स्वर्गाचं राज्य जरी दिलं आणि मी त्याला नाही म्हणलं तरी मला वाईट वाटणार नाही. मी जिथे राहीन तिथेच माझं घर आहे. म्हणजे अरण्यरोदन कादंबरीमध्ये एक वाक्य आहे मी लिहिलेलं, की ती मुलगी त्याला म्हणते की तू जिथं राहशील तेच माझं घर आहे, तू वाळवंटामध्ये राहिलास तर वाळवंटच माझं घर आहे, मला या घरादाराची गरज नाही आहे. मग अशा प्रकारची भावना, एवढा मौल्यवान ही व्यक्ती आपल्यासाठी आहे का? आणि आज वाटते मला मौल्यवान, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील का? ह्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवल्यानंतर ज्या वेळेला आपण निर्णय घेऊ त्यावेळेला बऱ्यापैकी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पश्चाताप करायची वेळ येणार नाही. तरी पण जसं मी मगाशी म्हटलं तसं की दोन्हीपैकी एकाचंच कायची निवड करायची आणि दुसऱ्याचा त्याग करायची काही गरज नाही आहे. दोन्ही गोष्टी पण आपण एकत्र सांभाळू शकतो. खरं प्रेम आणि खरं करिअर या जगातल्या सर्व संकटांचा सामना करू शकतं. मी काय म्हटलं लक्षात घ्या, खरं प्रेम आणि खरं करिअर. बऱ्याचदा काय होतं की आपलं प्रेम फसवं असतं आणि आपलं करिअर पण फसवं असतं. आपण प्रेमाच्या नावाखाली स्वतःला फसवत असतो आणि आपण करिअरच्या नावाखाली स्वतःला पण फसवत असतो. जर आपण स्वतःलाच फसवत असू किंवा त्या गोष्टी आपल्याला फसवत असतील तर मग दुःख आहेच. पण जर माझं प्रेम खरं असेल आणि माझं करिअर पण खरं असेल, जर माझं प्रेमाचं नातं परिपक्व असेल, जसं मी मगाशी म्हणलो तसं, करिअरची जाणीव जी तुम्हाला दोघांना आहे ती व्यावहारिक असेल, दोघांना पण एकमेकांची खरी ओळख पटलेली असेल, तर मग मला एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल याची काळजी करायची काही गरज नाही आहे. करिअरसाठी वेगळं राहावं लागेल किंवा स्वतःचं प्रेम सिद्ध करण्यासाठी काही काळ वेगळं राहावं लागेल आणि मग माझं प्रेम आटेल नाही तर माझ्या करिअरची संधी जाईल याची काळजी करायची काही गरज नाही आहे. तुम्हाला एकमेकांना वेळ देता येत नाही याची पण तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही आहे, जर तुम्ही तेवढं परिपक्वपणे त्या गोष्टींचा सामना करत असाल तर. प्रेम करिअरसाठी आणि करिअर प्रेमासाठी आयुष्यामध्ये काही ना काही मार्ग आणि वेळ शोधून काढतेच, हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही परिपक्व प्रेमामध्ये असाल, जर तुम्ही निर्णय घेताना समजूतदारपणामुळे मॅच्युरिटीने घेत असाल, विचार करून घेत असाल, मी जे आता प्रश्न सगळे सांगितले त्या सगळ्या प्रश्नांची स्वतःला प्रामाणिक उत्तरं देऊन मग जर तुम्ही निर्णय घेत असाल, तर मग तुमचं प्रेम करिअरने त्याच्या प्रेमाच्या वाटेमध्ये किती अडचणी आणल्या किंवा करिअरच्या वाटेमध्ये माझ्या प्रेमामुळे किती अडथळे आले, तरी प्रेम करिअरसाठी आणि करिअर प्रेमासाठी काही ना काही मार्ग शोधून काढतंच, काही ना काही वेळ एकमेकांसाठी शोधून काढतंच. याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, ही खरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आपण नेहमी असं समजतो की मला दोन्हींच्यापैकी एकाचं काहीतरी निवड केली पाहिजे किंवा जर दोन्हींची पण निवड केली मी तर मी प्रेमाला वेळ देऊ शकत नाही माझ्या, किंवा मी करिअरला जास्त वेळ देऊ शकणार नाही. दोन्ही निवडलं तर मला एकाचा त्याग करायची गरज आहे. आणि जर मी एकाचा त्याग केला आणि एक गोष्ट काहीतरी निवडली जिथं मी पूर्ण वेळ दिला तर मी सुखी होईल का? नाही होणार. त्याचं कारण काय आहे, आयुष्यामध्ये सुखी होण्यासाठी प्रेमाला वेळ देण्याची किंवा करिअरला वेळ देण्याची गरज नसते. आपण आपल्या स्वतःला थोडासा वेळ देण्याची गरज असते. जेव्हा अशा प्रकारचे यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला वेळ देण्याची गरज असते. आपण दुसऱ्याला पारखण्याच्या ऐवजी आपण आपल्या स्वतःला पारखण्याची जास्त गरज असते.
दुसऱ्याला पारखण्यामध्ये कदाचित जरी माझ्याकडून चूक झाली, पण मी स्वतःला व्यवस्थित पारखलेलं असेल तर मी कोणत्याही संकटाचा, ते प्रेमामुळे येऊ दे, नाही तर करिअरमुळे येऊ दे, किंवा दोन्हीचा त्याग केल्यामुळे येऊ दे, किंवा एकाचा त्याग केल्यामुळे येऊ देत, माझ्यासमोर जी परिस्थिती निर्माण होईल ती परिस्थितीला मी चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो जर मी माझी स्वतःची पारख व्यवस्थित केली असेल तर. सारांश काय आहे या सगळ्या गोष्टीचा? थोडक्यामध्ये सारांश हा आहे की 4 ओळी सांगतो. या 4 ओळी या प्रश्नाचा सारांश आहेत. प्रेम निवडावं की करिअर निवडावं, काय निवडावं? जसं मी मगाशी म्हटलं तसं की खरं प्रेम असं म्हणतात की सगळ्या संकटांचा सामना करू शकतं. आपल्या सगळ्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे, कारण आपल्याला सगळ्यांना वाटतं प्रेमात पडलं पाहिजे. आपण कुठेतरी लैला मजनूचे पिक्चर बघितलेले असतात, लव्ह स्टोरीज आपण टीनेजर बघितलेले असतात, फिल्ममध्ये दाखवलेलं, त्यात सांगितलं असतं की खरं प्रेम सगळ्या संकटांचा सामना करू शकतं. आणि आपल्याला पण प्रेमात पडायचं असतं. मला पण वाटतं मला कोणीतरी हिरो पाहिजे, हिरोईन पाहिजे, त्यामुळे मी डोळे झाकून विश्वास ठेवतो की प्रेम सगळ्या संकटांचा सामना करू शकतं. पण आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही की माझं करिअर पण प्रेमासाठी सगळ्या कसोट्यांवर खरं उतरू शकतं. या गोष्टीवर दुसरे आपण विश्वास नाही ठेवत. खरं प्रेम सर्व संकटांचा सामना करू शकतं ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच खरं करिअर पण प्रेमाच्या सर्व कसोट्यांवर खरं उतरू शकतं हे देखील तितकंच खरं आहे. या गोष्टीवर आपण विश्वास नाही ठेवत. म्हणजे माझं करिअर, मग ते माझं करिअर एखाद्या रस्त्यावर झाडू मारण्याचं असेल, नाहीतर माझं करिअर मी बिलिनियर आहे एलन मस्कसारखं आणि चंद्रावर मी रॉकेट पाठवतो आणि मंगळावर माणसं पाठवतो, एवढं मोठं माझं करिअर आहे, तर माझं करिअर पण माझ्या प्रेमाच्या कसोटीवर खरं उतरू शकतं. आपण आपल्या प्रेमावर पण विश्वास ठेवला पाहिजे, आपण आपल्या करिअरवर पण विश्वास ठेवला पाहिजे, आपण आपल्या स्वतःवर पण विश्वास ठेवला पाहिजे. तर आणि तरच या प्रश्नाचं काहीतरी सकारात्मक आपल्याला समाधान मिळू शकतं, आपल्याला सुख मिळू शकतं आयुष्यामधलं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आता जो आपण उहापोह केला, त्यामुळे आपण हे म्हणू शकतो किंवा प्रेम किंवा करिअर यातलं एक काही सोडून देण्याची बिलकुल गरज नाही आयुष्यामध्ये मित्रांनो. जर या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील तर म्हणतो मी, म्हणजे या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत तुमच्या आयुष्यातल्या, प्रेम पण खरं आहे आणि करिअर पण खरं आहे, आणि तुम्ही स्वतः पण खरे आहात स्वतःबद्दल, तुम्ही स्वतःची पारख केलेली आहे, तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत, तर मग प्रेम आणि करिअर याच्यामधलं एक सोडून देण्याची काही गरज नाही आहे. प्रेमाला थोडं समजून घेतलं पाहिजे, स्वतःला थोडं समजून घेण्याची गरज आहे, आणि त्याच्याबरोबर करिअरला समजून घेण्याची गरज आहे. आणि अजून एक गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे थोडीशी आपण सर्वांनी परिपक्व होण्याची गरज आहे. वैचारिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आहे तसंच वैचारिकदृष्ट्या पण परिपक्व होण्याची गरज आहे. या गोष्टी जर झाल्या तर मग नक्कीच हा प्रश्न आपल्यासाठी एवढ्या अडचणीचा प्रश्न होणार नाही. आशा आहे की आत्ता आपण जे काही विवेचन केलं, जर तुम्ही खरोखर अशा एखाद्या प्रश्नाचा सामना करत असाल तर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, एखादा मार्ग तुम्हाला गवसला असेल थोडंसं पुढे जाण्यासाठी, किंवा काही जर आपण गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असाल, डिप्रेशनमध्ये असाल, फ्रस्ट्रेशनमध्ये असाल, थोडं तुम्हाला बरं वाटलं असेल, असं जर काही झालं असेल हा व्हिडिओ ऐकल्यानंतर, तर मग हा व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. आपल्या सर्वांना पण विनंती आहे की नेहमी स्वतःची पारख करा, स्वतःला वेळ द्या. आयुष्यातले प्रश्न आपोआप हळूहळू आपल्याला नाहीसे होताना दिसतील. आज आपण इथेच थांबूयात. पुढचा जो प्रश्न आपल्याला आहे तो पुढचा प्रश्न थोडासा वैयक्तिक आहे. मला एका अनामिक व्यक्तीने, आपण म्हणू शकतो की एका स्त्रीने तो विचारलेला होता माझी अरण्यरोदन कादंबरी वाचून, त्याच्यावर उत्तर देण्यासाठी. तर तो प्रश्न आपण उद्या घेणार आहे. तो प्रश्न हा आहे की लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी माझं जुनं प्रेम माझ्या आयुष्यात परत आलं तर मी काय करू? आता तुम्ही जर एकता कपूरच्या मालिका बघत असाल तर तुम्हाला हा काही प्रश्न वाटणार नाही किंवा ही काही समस्या वाटणार नाही. पण जर जेन्युनली विचार केला आयुष्यामध्ये तर ही खरोखर मोठी समस्या आहे. आणि आपण ज्या समाजामध्ये आज राहतो आहोत तिथे ही समस्या आपल्याला प्रत्येकाला किंवा बहुतांश लोकांना कधी नाही कधीतरी भेडसावतेच. कधीतरी कोणीतरी आपल्याला आवडत असतं, ते लग्न झाल्यानंतर कधीतरी परत आपल्या आयुष्यामध्ये येतं, आणि जर गोष्टी प्रॉब्लेमॅटिक झाल्या तर काय करावं? त्याच्याबद्दल आपण याच मालिकेच्या प्रेमाच्या गावात जावे किंवा रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये
आपण उहापोह करणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे तुम्हाला हे विवेचन कसं वाटलं ते मला कमेंट करून कळवा. काही शंका असतील तर विचारू शकता. एखादी गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटली आपण करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल आणि हा व्हिडिओ खरोखर उपयोगी पडेल असं वाटत असेल आपल्या काही मित्रांना समाजामध्ये, तर कृपया व्हिडिओच्या खाली जॉईन बटन आहे ते जॉईन बटनवर क्लिक करून चॅनेलचं सभासदत्व घ्या. ज्यामुळे असे अजून व्हिडिओ जे मला बनवायचे आहेत किंवा पुष्कळ मित्र प्रश्न विचारत असतात पण वेळेअभावी मी बनवू शकत नाही कारण मला दुसरी पण कामं करायची असतात माझ्या कंपनीची, तर मी पूर्ण थोडा वेळ इकडे जास्त देऊ शकेल तर चॅनलची आपल्या मेंबरशिप वाढली तर. त्यामुळे शक्य झालं तर जॉईन बटनवर क्लिक करा आणि चॅनलची मेंबरशिप घ्या. पहिल्यांदाच जर तुम्ही चॅनलला भेट देत असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. आत्ता हे विचार जे मी या व्हिडिओमध्ये मांडले ते खरोखर तुम्हाला उपयोगी वाटत असतील, मौल्यवान वाटत असतील तर कृपया हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत चॅनेलवर थांबा. कोरोनाची तिसरी लाट येईल असं वाटतं आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. सेफ राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. काही प्रश्न असतील तर विचारा, मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, तेवढं तर करू शकतो. त्यामुळे आता मी इथे आज आपली रजा घेतो. भेटूयात उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंबा.